हॅलो, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आम्ही आता उठलो आहे. ब्रेकफास्ट करायला जातो फटाफट आवरून. बट मी तुम्हाला तोपर्यंत व्ह्यू दाखवते. सो असा आहे मॉर्निंगचा व्ह्यू. इतकं सुंदर दिसतंय ना हे पूर्ण. सो तुम्ही हा व्ह्यू बघा फक्त असा वरून. असा इथे त्यांचं रूफटॉपवाला आहे. इकडे असं वर मस्त बसायला आणि हा समोर व्ह्यू. वाव. पोहे आणि पराठा. आवडलं तुला हिमांशू? हो, छान. येस, व्हेरी नाईस. सो माझं आता आवरून झालं आहे. आम्ही निघतो आहे आता प्रतापगडला जायला. आणि ॲक्च्युली ऊन झालं आहे खूप. बट ठीक आहे, प्रतापगडला एवढं काही चढायचं नाही आहे. सो करू शकतो आपण. बाय द वे, हा आहे माझा आजचा आउटफिट. अशी दिसते आज. इग्नोर माय रूम मेस. सो आम्ही आता पोचलोय प्रतापगडला. प्रतापगडला आम्ही इथून अशी कैरी घेतली आणि तिकडे लिंबू सरबत आणि असं गाड्या पण होत्या. खूप ऊन आहे. ऑलमोस्ट 12:30 वाजला आहे. इथे खाली गाडी पार्क करून थोडंसं चालावं लागतं. आपण वर जाऊयात, मी तुम्हाला दाखवते. दम लागलाय. इथे खूप असं काम चालू आहे गडाचं. आता आम्ही बुरजावर चाललोय. पुन्हा दम लागलाय खूप. हिंडा बुरुजच्या इथे फ्लॅग बॅश दुसरा टप्पा तटबंदी. खूप पायऱ्या आहेत, म्हणजे कमी आहेत. त्या झेंडा बुरुजाच्या इकडून तिकडे असं पूर्ण खाली दरी दिसतीये. आणि तिकडे जे आहे ना, आय डोंट नो तुम्हाला ती दिसतंय का? तिकडे आहे अफजल खानाची कबर. आपण प्रतापगडाची माहिती थोड्या वेळात घेऊयात. मग तोपर्यंत तिकडे वर आहे तो प्रतापगड. तिकडे असं चढायचं आहे. खूप ऊन आहे. तर प्रतापगड हा जो किल्ला आहे हा जो महाबळेश्वरपासून 23 किलोमीटरच्या अंतरावर आहे. सो ह्या किल्ल्याची जी बांधणी झाली होती ती 1656मध्ये झाली होती. आणि हा किल्ल्याचं जे वैशिष्ट्य आहे ते शिवाजी महाराज आणि अफजल खानाची जी लढाई झाली होती 1659मध्ये, त्याच्यामुळे तो किल्ला अजून जास्त सगळ्यांना. आणि हा जो किल्ला आहे प्रतापगड हा ह्याला 2 मुख्य प्रवेशद्वार आहेत. एक आणि तो जो किल्ला आहे तो 2 भागात डिवाईड झाला आहे. एक वरचा किल्ला आणि एक खालचा किल्ला. तर खालच्या किल्ल्यात ते प्रवेशद्वार आहे आणि जो वरचा किल्ला आहे त्यात एक महाराजांचा आधुनिक पुतळा आहे. शाळा, इमारती आणि बरंचसं असं बांधकाम असं त्यांनी वरच्या किल्ल्यावर केलेलं आहे. आणि प्रतापगडचा जो अजून इतिहास जर सांगायचं झालं तर प्रतापगडची लढाई ज्यात अफजल खान आणि शिवाजी महाराजांचं युद्ध झालं. बिजापूरच्या आदिलशहाच्या दरबारात जो काम करत होता, जो सरदार होता अफजल खान, त्याच्याकडे शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याचं सोपवलं. तो 1659मध्ये पूर्ण फौजेसकट तो इकडे आला, वाईमध्ये आला. आणि मग हे कळताच महाराजांनी राजगडावरून त्यांचं जे वास्तव्य होतं ते वाईच्या प्रतापगडावर त्यांनी ते वास्तव्याला राहायला आले. आणि अफजल खानानी शिवाजी महाराजांचे मोठे बंधू होते संभाजी महाराज, त्यांचीही हत्या केली होती. आणि अफजल खानाच्या आदिलशहाच्या दरबारात त्यांचे जे वडील संभाजी महाराज त्यांचं आणि अफजल खानाचं ह्या दोघांचंही वैर होतं.
तो म्हणून अफजल खानाने शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याचा विडा उचलला आणि मग महाराजांनी त्याला असं दाखवलं की आता मी तुला घाबरलेलो आहे, त्यामुळे मला तुला भेटायचं नाही. मग अफजल खानाने त्यांना वाईला भेटायचं यायचं निरोप धरला, पण महाराजांनी त्याला नकार दिला की त्याला असं जाणवून द्यायचं होतं की मी आता घाबरलो आहे. मग त्याच्यानंतर दोघांचाही समझोता झाला आणि त्याच्यात असं ठरलं की अफजल खान आणि शिवाजी महाराज हे 10-10 सैन्य घेऊन येतील विदाऊट एनी म्हणजे कुठलेही हत्यार न घेता, आणि त्यातला एक जो सरदार असेल तो शामियानाच्या बाहेर राहील आणि बाकीचे जे 9 असतील ते दूर राहतील. आणि जी भेटीची तारीख ठरली 10 नोव्हेंबर 1959. तर जो अफजल खान आहे तो आधीच, जो शिवाजी महाराजांनी खूप सुंदर शामियाना बांधला होता त्यात आधीच जाऊन थांबला होता. आणि मग शिवाजी महाराज गेले आणि त्यांनी शिवाजी महाराजांना त्यांनी असं सांगितलं की आपण गळाभेट घेऊया. आणि महाराजांना 100% खात्री होती की अफजल खान दगा करणार, म्हणून महाराजांनी चिलखत अंगरख्याच्या आतमध्ये ऑलरेडी चिलखत घातलं होतं आणि न दिसणारे असे हातामध्ये वाघनखं लपवली होती. आणि सेम अफजल खानाने सुद्धा अंगरख्यामध्ये बिछवा लपवला होता. मग या दोघांची गळाभेट झाली आणि खानाने दगा केला आणि त्याच्यानंतर तो महाराजांवर त्यांनी बिछवा चा वार केला, बट तो फेल केला कारण महाराजांनी चिलखत घातलं होतं. आणि याचाच फायदा घेऊन महाराजांनी ते बिछव्यात जे वाघनखं होती त्यांनी जो अफजल खानाचा पोट फाडलं. मग अफजल खानाने आवाज केला की दगा दगा, आणि मग सय्यद बंड आतमध्ये आला आणि सय्यद बंडाने महाराजांवर वार केला. तो वार जो जिवा महाला होता महाराजांसोबत तो त्याने आपल्या अंगावर घेतला. तसाच अफजल खान पळून गेला, बट जे वाईच्या जे जंगलात सगळे मराठी साम्राज्य लपून बसलं होतं त्यांनी अफजल खानानं पकडलं, त्याचं जे शरीरापासून डोकं वेगळं केलं आणि महाराजांना आणून दिलं. सो तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि याच्यानंतर आम्ही प्रतापगडावरून जसं खाली उतरलो तसं लगेच 1-2 मिनटाच्या अंतरावर फक्त शिवकालीन खेडेगाव म्हणून आहे, तिकडे तुम्हाला 100 रुपीज पर पर्सन अशी एंट्री आहे. इतकं सुंदर त्यांनी बांधलं आहे ना, म्हणजे शिवाजी महाराजांचं गाव, शिवाजी महाराजांच्या काळातलं गाव कसं असेल त्याची पूर्ण त्यांनी असं पुतळ्या थ्रू असं बनवलं आहे की कासार, चांभार, सोनार असं सगळं, विहीर, झोपडी, वाडे, तुळस, जो वासुदेव, ते सगळं असं बनवलं आहे. सो तुम्ही त्यालाही नक्की व्हिजिट करा. ह्या क्लिपनंतर तुम्हाला तेही मी दाखवेल, सो तुम्ही तेही नक्की बघा. सो प्रतापगडाचं असं झालं बेसिकली की आम्ही प्रतापगडावर गेलो, बट इतकं ऊन होतं त्या बुरुजापर्यंत गेलो, झेंडा जे होतं तिथे, आणि तिथून पुढे जायची ताकदच नव्हती, प्रचंड ऊन होतं, प्रचंड. मग आम्ही तिथूनच खाली उतरलो आणि मी इकडे शिवकालीन खेडेगावला आलो. मी ऑलरेडी प्रतापगडला 6 वर्षापूर्वी जाऊन आलेली आहे, बट याला जायचं होतं, बट आता इतकं ऊन असल्यामुळे आम्ही काय वर जाऊ शकलो नाही. सर फिरव दोन्ही हाताने जोर लगा के हाइशा. काय नाही म्हणा, तसाच हात नसतं. खूपच हे लॅम्प नाही तो कंदील आहे. हे मस्त आहे ना, हे म्हणजे असं ऑथेंटिक वाटतं, फाटले आहेत ते पण. हा म्हणजे तेच असं. इकडे पण असं त्यांनी अवजारं लावलेत, मराठी शब्द अवजारं. आणि हे आय थिंक ना हे ताग घोसळण्याचं ते आहे, राईट? असं ताग असं करतात. कोंबड्या पण आहे इकडे पण एक प्राणी आहे. इथे वासुदेव, तुळस, इथं आपण चप्पल काढली. इकडे मस्त असं विठ्ठल रखुमाईचं सुंदर मंदिर आहे. रामकृष्ण हरी. आणि इकडे कशी वाव, हे ना आय गेस दिवा किंवा पणती असं लावायला बनवलं आहे. घंटी, शिवपिंड, शिवलिंग पण छान आहे. त्याचं छान पाळणा बनवलं. एक आई आणि तिचं एक असं छोटंसं बाळ आहे क्यूटवालं. इकडे ही लोक ना असं
लोहार लोकच आहे ती ना अंशू, लोखंडाचं काम करतायत. हे विहिरीतून पाणी आणताना दाखवलंय. इकडे पण असं झोपडी टाईप दाखवलंय. खाली विहीर आहे इथे, तिथून एक बाई पाणी काढते आणि त्या विहिरीत पाणी पण आहे. तिकडे पण एक बाई असं कपडे धुताना दाखवली आहे. केळी दाखवली आहे. हे काका टोपल्या विणतायत. ते असं टोपल्यांचं असं घर आहे, झोपडी. आणि हे काका काय करतायत काय माहिती. हे काका काहीच करत नाही. इकडे विहिरीतून पाणी काढतायत आणि परत विहिरीतच टाकतायत. ही कुठली पाण्याची टेक्निक आहे काय माहिती. ओ काका चला, काका. लाईक हे ना असे शेकोटी घेत आहेत. सुंदर आहे ना. हक्कामध्ये येतो. आणि हे काका असं आराम करताना दाखवलेत. वा वा, आराम मस्तच. हे काका ना चांभार आहेत. ते चप्पलचं काम करतायत. चांभार काय बोलतात, कासार, बांगड्या भरतायत. किती सुंदर केलं आहे सगळं. हे त्याला काय बोलतात, जे मडकी बनवतात त्यांना काय बोलतात. कुंभार राईट. कुंभार मडकी बनवताना दाखवलं आहे. आणि त्याचं मुलं खेळताना दाखवले आहेत. विटीदांडू राईट, विटीदांडू. कोंबड्या गावात असतातच ना रे. आणि इथे मस्त एक छान असा घोडा आहे. आर्टिफिशियल आहे, पण तुम्ही या पायऱ्यांनी चढून याच्यावर बसून फोटो काढू शकता. बस ना. चला उतरा. इकडे पण मुली खेळताना दाखवत आहेत. आणि ते म्हणतात की 8:30-9 वाजेपर्यंत उघडं असतं, जसे टुरिस्ट व्हिजिट करतात तसं. इथे असं खूप छान असं वाडा आहे. इथे दिवा, हंडी, सूप, साड्या. किती सुंदर आहे. जेवणाचं आहे. जेवण म्हणजे स्वयंपाकघर. सगळी भांडी सगळी तांब्याची आहेत. उखळ पण इकडे, उखळ, चूल. इथे असं एक हे आय गेस ना ते खलबत्ता आहे ना हिमांशू. हे खलबत्तेच आहेत ना. ते सुपारी तोडायचं असतं ते काय बोलतात त्याला. सुपारी कटर नाही रे. हे पण काहीतरी आहे. आय डोंट नो काय आहे. आणि इकडे असे हे बसलेत. आणि इकडे अशी जुनीवाली पेटी आहे. हे पण काका पाळण्यात बसलेत. पण हे काका हालतायत कसे काय माहिती. इकडे एक बाई ना अशी तुळशीजवळ आहे. खूप सुंदर बनवलं आहे ते. दिवा आहे, नगारा आहे इकडे. खूप छान आहे. प्लीज नक्की व्हिजिट करा इथे शिवकालीन खेडेगाव. फक्त प्रतापगडापासून 5 मिनिटावर आहे. तोपर्यंत बाहेर जाऊयात. बाहेर पडून जायचं. पण खूप बघण्यासारखं आहे. ही मशाल वाट बघताना सुंदर आहे. खूप छान बनवलं आहे यांनी. प्लीज नक्की व्हिजिट करा. इथे त्यांनी प्रतापगडाचं युद्ध, खान कसा आला, शिवाजी महाराजांचा मार्ग यांनी सगळं दाखवलं आहे. म्हणजे हा ग्रीनवाला आहे ना, इथून खान आला आणि हे वाला आहे भेटीची जागा. तिथून प्रतापगडावरून महाराज आले. इकडे असं राज्याभिषेक दाखवलं आहे. इकडे पण सगळे मावळे, शिवाजी महाराज. पर्समध्ये असतील. इथून एक्झिट. सो आम्ही आता जेवायला आलो. इथे रुस्तम म्हणून खूप फेमस रेस्टॉरंट आहे बाजगणीमध्ये. तिथे आमचं हॉटेल आहे. त्याच्या एकदम हार्डली 2 मिनिटावरच आहे. तिकडे ना पारसी फूड्स खूप पारसी स्पेशली फूड खूप छान भेटतं. म्हणजे आम्हाला त्यांनी नावं सांगितली. म्हणजे चिकन दमशाक, चिकन सल्ली असं होतं. आणि तिचं चिकन दमशाकमध्ये ब्राऊन राईस
आणि डाळ समथिंग आणि चिकन येतं. बट आम्हाला काही वेगळं आज ट्राय करायचं नव्हतं म्हणून मी नॉर्मल चिकन मोगलाई आणि आपलं बटर नान राईस मागवला. ओव्हरऑल जेवण खूप चांगलं आहे इकडे. टेस्ट पण खूप आम्हाला आवडली. हे चिकन मोगलाई जी आहे त्याची बटर रोटी पण एकदम परफेक्ट आहे. हे चिकन मोगलाईची जी टेस्ट आहे तिथे दाखव. इथे यांनी प्रॉपर सगळं स्मॅश करून आणि चिकनचं पण खूप छान म्हणजे प्रॉपर एक गोष्टीची अशी चव लागते. यू मस्ट ट्राय. सो आमचं इथे जेवण झालं आता. मला तरी जे रेस्टॉरंट होते रिजनेबलच वाटलं बिकॉज आम्ही रोटी जी घेतली होती ती 70 रुपीज. दॅन चिकन मोगलाई 330 रुपीज आणि हाफ जिरा राईस काहीतरी 150 रुपीज. सो आमचं ओव्हरऑल जिरा राईस. सो आमचं ओव्हरऑल बिल 650 रुपीज झालं विच इज रिजनेबल. आणि टेस्ट पण 10 आउट ऑफ 8-9 मला तरी चांगलं वाटलं रेस्टॉरंट. तुम्ही इकडचं पारसी फूड आहे ते ट्राय करू शकता. का असं मध्ये हात घातलं. आता आम्ही निघालो इकडून शिवकालीन खेडेगावच्या इकडून सॉरी. आणि आता आम्ही परत चाललो महाबळेश्वरला. मी परत रेडी झाली आणि आता मी चाललो आहे परत बाहेर. आम्हाला ॲक्च्युली महाबळेश्वर मंदिरात जायचं होतं बट आता लेट झाला आहे सो बघू कुठे जायचं. पण आता वेनालेकडे मॉल रोडचा प्लॅन आहे सो वी विल सी. सो आम्ही आता निघालो आहे जायला. आम्ही चाललो आहे वेनालेकला आणि त्याच्यानंतर मॉल रोडला. बट आम्हाला जायचं होतं जसं मी तुम्हाला सांगितलं महाबळेश्वर टेम्पल. कारण इकडचं महाबळेश्वर टेम्पलचं एक असं वेगळं वैशिष्ट्य आहे आणि खूप सुंदर आहे. मी ऑलरेडी जाऊन आले 6 वर्षापूर्वी पण आता याला पण जायचं होतं. बट आता ऑलरेडी वाजलेत 7:10 कमी. सो आम्ही काय आता महाबळेश्वर टेम्पलला जात नाही आहेत. इफ पॉसिबल आम्ही उद्या जाऊ. बट आता तरी आम्ही वेनालेक आणि मॉल रोडला चाललो. तिकडे मॉल रोडला तुम्हाला शॉपिंग आणि खायचे सगळं भेटणार. आणि वेनालेकला तर बोटिंग आहे ॲज युजल. वेनालेक आहे ना हे एक मॅनमेड काय बोलतात लेक आहे. तिकडे ना तुम्हाला बोटिंग असं 300-400 पासून स्टार्ट आहे. 2 टाईपची बोटिंग असतात. एक स्वतः करू शकतो आपण आणि एक असं म्हणजे दोघां मिळून करून असं जाऊ शकतो किंवा पेडलनी किंवा असं खूप जणांसोबत पण तुम्ही जाऊ शकता. मोठीवाली पण थोडीशी असते. आणि जर तुम्हाला ड्रायव्हर पाहिजे असेल तुमच्यासोबत तर आय थिंक त्याचे वेगळे चार्जेस आहेत आणि तुम्हाला वेटिंग पण मे बी लागू शकतं. आणि ॲडिशनली तिकडे नो UPI नो क्रेडिट कार्ड नथिंग ओनली कॅश. सो तुम्ही प्लीज कॅश कॅरी करा जर तुम्हाला तिकडे वेनालेकला बोटिंग करायचं असेल तर. आणि आय सजेस्ट की वेनालेकला तुम्ही असं सनसेटच्या टायमाला जा म्हणजे जेव्हा सूर्य असा थोडासा इथे असतो आपल्या दुपारी ना एकदम असं 5च्या पुढे वगैरे. कारण का मग सनसेटमध्ये ना फोटो खूप सुंदर येतात. कारण का ते सूर्य असं जेव्हा आपल्या तोंडावर पडतो ना तेव्हा खूप सुंदर फोटो येतात. तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही तेव्हाच जा म्हणजे सनसेटच्या टायमाला. रात्री ना वेनालेक असा दिसतो. दिसत नाही ॲक्च्युली बट ह्या बोटिंग्स वगैरे आहेत. छान वाटतं पण रात्री पण असं. इथे वेनालेकला ना असं खूप सारे बुट्टा आणि चहा मॅगीचे असे स्टॉल्स आहेत. आम्ही इथे चीज मसाला कॉर्न घेतलं आहे. लेट्स सी. इकडे मॉल रोडला फिरतोय बट इकडे ना फुल रस्त्याचं काम चालू आहे. इथे असे खूप सारे पर्स. मला ह्या शॉपमधले पर्स खूप आवडले. साईनाथ लेदर बूट्समधून. इथे सारे असे बेडशीट्स वगैरे पण आहेत. आणि ना इकडे ना असं कॅरी कॅचर टाईप ना असे खूप सारे प्रोडक्ट्स आहेत. मी तुम्हाला दाखवते एक सेकंड. हे तुम्हाला दिसत असेल ना असेवाले. हे ना जसे तुम्ही घेणार ना तसं म्हणजे 250, 400, 1000 पर्यंत असं मोठं छोटं तसे प्राईज येतं. आम्ही ना एक बॅटमॅन घेतला आणि एक बॅटमॅन आणि स्पायडरमॅन घेतला त्या याच्यातला. चांगलं आहे. आणि फ्रीज मॅग्नेट पण. टोप्या बोप्या पण इकडे. इकडे ना आम्ही मागे पण स्प्रिंग पोटॅटो खाल्ले होते. खूप मस्त होते.
जास्त एक्सपेन्सिव्ह पण नाही. 100 रुपीज, 110 रुपीज. एक साल पहले तेरे पास थी लेके गया ये दुकान तो ये था लेकिन आम्ही सांगितले चीजवाले जे की 100 रुपीजला आहेत. आम्ही ते 1 year आधी आलेलो तेव्हा आम्ही आय थिंक मेयोनीजवाले खाल्लेले. खाऊन बघ, टेस्ट कर. चांगलं आहे. आता आम्ही ना कुठेतरी कॅफेमध्ये खायला बघतोय. तोपर्यंत आम्ही हे स्टीम पोटॅटो खातो. स्टीम पोटॅटो चीज वाले यम्मी आहे. हाय 2 मिनिट्स मध्ये केले त्यांनी. मला खूप आवडले. आता मी काहीतरी कॅफे शोधतोय. इकडे ना खूप सारे असे कॅफेज आहेत. कॉफी अँड मोअर, देन M12 पावभाजी, आणि इकडे आहे कॅफे पीटर विच इज व्हेरी फेमस. लेट्स सी. सो आम्ही आता ह्या पीटर कॅफेला आलोय. बट इथे आम्हाला असं कळलं की हा प्युअर व्हेज कॅफे. सो आम्ही अल्फ्रेडो व्हाईट सॉस पास्ता ऑर्डर केला. आम्हाला ऍक्च्युली रेमन ट्राय करायचे होते, तर रेमन फेस चालू आहे, बट ते व्हेज असल्यामुळे आम्ही काय ट्राय करायला मागत नाही आहोत. आम्हाला नॉनव्हेज हवंय, सो आम्ही फक्त अल्फ्रेडो पास्ता ऑर्डर केलाय. सो इफ यू आर व्हेजिटेरियन मस्ट विजिट, बट इफ यू आर नॉट, इट्स अप टू यू. हिअर कम्स अल्फ्रेडो पास्ता. टेस्ट करून मी तुम्हाला सांगते कसा आहे. हा माझा व्हिडिओ काढतोय. व्हेज आहे ना, इतकं यम्मी आहे. सगळे इंग्रेडियंट्स प्रॉपर बेस्ट. हाय, आता आम्ही काल डायरेक्ट रूमवर आलो. तिकडून खाऊन पिऊन झोपलो मस्त. आता आम्ही निघतोय रूमवरून, चेकआउट करतोय. इकडे काहीतरी फिरून मॅप्रो वगैरे आणि देन होम. सो आता आम्ही तिथे गाडी पार्क केली आहे आणि पार्किंगपासून मॅप्रो लांब आहे. त्यामुळे लागेल मला परत खूप चालायला लागतंय. आणि हा माणूस मला खूप चालवतोय. मला ना स्ट्रॉबेरी क्रीम खायची आहे. तुम्ही महाबळेश्वरला आलात तर स्ट्रॉबेरी क्रीम नक्की ट्राय करा. ओके, आणि आता एका इकडे रेस्टॉरंटमध्ये थांबले. मनस्वी समथिंग नाव आहे. इथे पाठी मॅप्रो आहे आणि इकडे ते आहे ब्रेकफास्ट करायला मिसळ. आणि ना इकडे मी तुम्हाला दाखवते, इथे पाठी त्यांचं फार्म आहे स्ट्रॉबेरीचं. असं खूप भारी वाटतंय. इथे महाबळेश्वरला काय काय ठिकाणी स्ट्रॉबेरी प्लग करायला पण देतात आपल्याला स्वतः, आणि मग तिथेच त्यांचं स्ट्रॉबेरी क्रीम भेटते. इथे आय डोंट थिंक ते आहे, पण इथे स्ट्रॉबेरी फार्म तर आहे. आणि इथे हे पाठी हे दिसतं ना, हे ग्रीनवालं, हे मॅप्रो आहे. सो आम्ही आलो आहे आता मॅप्रो गार्डनला. आम्हाला आता काही शॉपिंग करायची नाही आहे, फक्त स्ट्रॉबेरी क्रीम जी आहे ती ट्राय करायची आहे. ट्राय अजून खायची आहे. ट्राय तर खूप वेळा केली आहे. आणि फोटोज, एक्सप्लोरिंग, बस. गार्डन खूप आहे. निघतोय आम्ही आता लगेच खाऊन. आणि मग आता घरी. संपली सुट्टी. सुट्टी नाही संपली ॲक्च्युली. आता सॅटर्डे संडेला परत सुट्टी, परत मंडेला पण सुट्टी. सो आम्ही इकडे फ्राईज आणि हे स्ट्रॉबेरी क्रीम घेतलं आहे. आणि हे आम्हाला पडलं कितीला? 586 म्हणजे 590पर्यंत. आता वेल ट्राय. आणि खायलाही सुरुवात केली ऑलरेडी.
येस, आम्ही आता निघालो आहे महाबळेश्वरमधून. पुण्यावरून आम्ही ठाण्याला जातो आहे. ट्रिप संपली. सो तुम्हाला आमची महाबळेश्वरची ट्रिप आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. टिल देन बाय.